बघितलेला होता. म्हातारी छाप जवळ घातली होती आजी आणि म्हातारी झोपेशी उठे होते. इतकं आलं होतं त्यांनी म्हातारी जागेवर केली. इतकीच पिसाळी असं तिला लक्षात. ठीक आहे औषध घालून द्या, पण कोणा घालून द्या काय आपला आपण आला तर काय बाटली हलवून देत आपण लक्ष देऊ नये. एवढं साधो सिंपल माणूस मुंबईत कसे दिवस काढतात तेच मला समाजात नाही. देवाच्या इतकी वर कायम स्वरूपी मुंबईला असतात बुवा. पण बुवांचं गायन मी सलाम करतो, सुरुवातीला सांगतोय. मी बोलणार आहात त्याला काय वाईट बोलणार नाही, पण थोडं 100% बोलणार. पण बोलताना सुद्धा जीव माझं जळता हो का. इतक्या साध्या सोप्या माणसात समजा मी त्याची कळ काढली तर तुमच्यावर माझं कुठलं गुंड्यातच केलेलं आहे, नाही तर त्या माणसात बरा भजन केलं बरोबर. पण शेवटी महिला मंडळ बघा 45 घरात या लाडवाडीत असं त्यांनी सांगितलं मी 37 घर आहेत बरोबर ना. आणि 37 घरात फक्त एवढंच महिला मंडळ आहे. मला आश्चर्य वाटतं म्हणजे भजन आवडणार नाही का जागा नाही म्हणून कंटाळली ती भजनाकडे नाही. काय झालंय आजकाल महिलांचे दिवस चांगले आहेत. खरं सांगतो महिलांचे दिवस इतके चांगले आहेत. 4 महिला एकत्र येले ना की अगोदर बघा पूर्वीचा काळ आठवा 10-15 वर्षापूर्वी. तुम्ही आता ताई मुंबईच्या दिसताय बरोबर ना, मुंबईच्याच ना. हा तर तुम्हाला ज्यावेळेस 8-10 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही महिला एकत्र वाढीतल्या यायच्या तेव्हा विचारायचं काय ग तुमचे मिस्टर कसे आहेत, मुलं कशी आहेत, सासू कशी, सून कशी. आता 4 महिला एकत्र येईल का पहिला प्रश्न काय माहिती काय ग तुझा या महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता आला का ग. त्यांचं पहिलं प्रश्न लाडक्या बहिणीचा हप्ता दिलो काय. त्यामुळे ही नाती तुटली. बापाचं आणि मुलाचं नातं राहिलेलं नाही, आईचं आणि मुलीचं राहिलेलं नाहीये, भावाचं आणि बहिणीचं राहिलेलं नाही. याला एकमेव कारण म्हणजे मोबाईलचा झालेला अतिरेक. एवढा अतिरेक झालाय बरोबर ना की ही नाती सगळे तुटून गेलीत. लक्षात ठेवा आज महिलांना जिकडे तिकडे आरक्षण आहे, कुठेही जा तुम्ही. आता 15 दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरपंच पदाची जी ड्रॉ झाली त्याच्यामध्ये जवळजवळ 50% महिला राज होणार आहे. म्हणजे 50% ग्रामपंचायतीवर महिला सरपंच मधून बसणार आहे. आता पण बसलेले त्यांचा घोट चालवता ग्रामपंचायत महिला सरपंच ग्रामपंचायत घोट चालवता. काही ठिकाणी अपवाद असेल की एखादी महिला बरोबर ना. आज हिंमत नव्हती खुईच्या नवऱ्या स्वतःच्या बायको हाप मानण्याची बुवा. पण या सरकारमुळे 4 चौघात आपण बायको हाप म्हणू शकतो. त्या दिवशी मी आणि बायको जायला होतो एसटीतून तर कंडक्टर तिकीट कुणाला एक फुल त्यांनी एक हाप द्या. कंडक्टर म्हणून हाप कोणाची त्या 50 लोकात वाट करून दाखवले माझी बायको हाप म्हणून. या घराकडे म्हणण्याची आपली हिंमत नाही, पण सरकारमुळे आपण राजरोजमध्ये सगळ्यांच्या समोर बायको हाप मानण्याची आपली हिंमत झालेली आहे. आता असण्यासाठी सांगतोय फक्त तुम्ही कुठेही जा एवढं आरक्षण आहे महिलांना. देवळात गेलात आराधना बायकांच्या नावानं, पूजा बायकांच्या नावानं, ज्योती बाईंच्या नावानं, दुसरा काय देतात आरती बाईच्या नाव. ही सगळी नावा बायकांना. पुरुषाच्या नावाने यात तरी काय विषय आहे सांगा. पुरुषाच्या नावाने याकच कुणी यायचा वाटेल लागायचं एकच पुरुषांच्या नावाने कोणी वाजवायची जायचं. त्यामुळे आरक्षण ठीक आहे. आज प्रतिभाताई म्हणा इंदिरा गांधी म्हणा बरोबर ना त्या पदापर्यंत पोहोचल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ बरोबर ना त्यांना ज्यावेळेस शिवाजी महाराज पोटात होते त्यावेळेस डोहाळे कुठले लागलेले घोड्यावरती स्वार होण्याचे डोहाळे लागलेले. आणि आमची बायको बरोबर डोळे बसले मका आंबो आणि आता नवीन बायकांना चायनीजचे लागते. चायनीज खाऊन पोरा सुद्धा रुपये घेतो. ही पांडुरंगा पेटी पांडुरंगा 28 विठेवरती उभा राहिलाय. कोणाची तरी वाट बघतोय. कोणाची वाट बघतोय पुंडलिकाची. कोण पुंडलिक. आई बाबाच्या गळ्यात दोरी टाकून बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा पुंडलिक. आपल्या आई वडिलांची महती कळल्यानंतर त्यांच्या सेवेमध्ये एवढा गर्द झालाय
की साक्षात पांडुरंग भेटीला आले, त्यांच्या दिशेने वीट फेकली आणि त्या पांडुरंगाला 28 युग विटेवरती उभं केले. सांगायचा मते तर हाच आहे. महिला प्रेक्षक तरुण मुलांना आणि मुलींना सांगतोय, आपले आई वडील मरेपर्यंत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देऊ नका. तुमच्या आयुष्यात कशाचीही काही कमी पडणार नाही, लक्षात घ्या. कारण आपले ग्रामदेवता, आपले कुलदेवता आणि आपले आई वडील यांची, कारण आई वडील जिवंत असणं हे सुद्धा प्रत्येकाच्या नशिबात नसता. मुलगो म्हातारं होईपर्यंत काही जणांचे आई वडील जिवंत असतात, तर काही मुलांना जन्म दिल्या दिल्या त्यांची आई जाते, त्यांना माहीत सुद्धा नसतं की आई कोणाला म्हणतात, म्हणजे आणि आई म्हणजे काय, लक्षात घ्या. ठीक आहे, मी रुपवाळ घेतोय, वेळेचं भान राखून. चाय वाटू दे, चाय. Thank you.
आता